CBSE स्टेट बोर्ड 9वी 10वी 11वी 12वी सायन्स व कॉमर्स CA फाउंडेशन BCom इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले SP करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या। अभ्यासिका, प्रशस्त क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, 24 तास शिक्षकांची उपलब्धता। भंडारे सर, पाटील सर, कदम सर व माने सर यांचा 10 ते 15 वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार। तसेच बँकिंग व MPSC स्पर्धा परीक्षा केंद्र, पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध। चला तर मग आजच प्रवेश घ्या। SP करिअर इन्स्टिट्यूट, अण्णादाजी कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। DYSP विपुल पाटील आज प्रचंड चिडलेले दिसले। विटा, कडेगाव, चिंचणी, आटपाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हे केलेल्या सराईत गुन्हेगारांना आज विटा पोलीस स्टेशनमध्ये बोलावून DYSP विपुल पाटील यांनी जबर दम भरला। उद्देश होता भविष्यात त्यांनी पुन्हा गुन्हे न करण्याचा, पण त्यांचे हे भयंकर रूप पाहून हजार गुन्हेगारांची चड्डी पिवळी व्हायची शिल्लक राहिली। यावेळी कडेगाव पोलीस स्टेशनचे PI संग्राम शेवाळे, चिंचणीचे PI गुके साहेब, आटपाडीचे PI बहिर साहेब, तर विटा पोलीस स्टेशनचे PI धनंजय फडतरे व जिगरबाज पोलीस कर्मचारी उपस्थित होते। DYSP विपुल पाटील यांनी आता गुन्हेगारांना सोडू नका, प्रसंगी तडीपार करा, त्यांना आता जन्माची अद्दल घडली पाहिजे, पुन्हा हे गुन्हेगारीकडे वळले नाही पाहिजेत, यासाठी अतिशय कठोर बना असा आदेशच सर्व पोलीस स्टेशनच्या पोलिसांना दिला। त्यांच्या आक्रमक रूपामुळे आता गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। त्यांच्या या कडक आदेशाने मात्र पोलीस आता गुन्हे करणाऱ्यांच्या मागे हात धुवून लागणार आहेत। DYSP विपुल पाटील यांचे व सर्व पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। नमस्कार, मी विपुल पाटील, SDPO विटा। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे सर यांनी दिलेल्या सूचनेनुसार जे की मागील 2-3 वर्षातील रेकॉर्डवरती गुन्हेगार होते, ज्याच्यावरती 2 किंवा 2 पेक्षा जास्त बॉडी ऑफेन्स, प्रॉपर्टी ऑफेन्स दाखल होते, त्या आरोपींना आम्ही आज विटा पोलीस स्टेशन येथे हजर केलं होतं। तर हजर करण्याचा उद्देश एकच होता की त्यामध्ये आमच्या सर्व अधिकारी व DB पथकातील लोकांना आरोपींची ओळख व्हावी आणि संशयितरित्या एखादा आरोपी सापडला तर त्याच ठिकाणी त्याला पकडून त्याच्यावर कारवाई केली जावी। त्याचबरोबर आरोपींना सक्त ताकीदही देण्यात आलेले, अशा प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीपासून त्यांनी दूर झालं पाहिजे। याच्या पुढे जाऊन एखाद्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग जाणवला तर त्यांच्यावर अधिक कडक कारवाई करण्याची आम्ही त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे। त्यामध्ये हद्दपार असेल किंवा MPD असेल किंवा मुक्का अंतर्गत कारवाई असेल। तर आमचा उद्देश एक होता, आजची आयडेंटिफाय परेड घेण्याचा उद्देश एक होता की आरोपींची ओळख होणं आणि त्यांना भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीपासून प्रतिबंध करणं। त्यासाठी चांगले विटा, आटपाडी, कडेगाव, चिंचणी, वांगी चारी पोलीस स्टेशन मधील मागच्या 2 वर्षातील रेकॉर्डवरील आरोपींना बोलवण्यात आलं होतं। थँक्यू। अरे कुठे कुठे गुन्हे तुम्हाला माहिती आहे की नाही? सांगा पुढे लवकर, चला। काय गुन्हा दूध दाखल आहे? टेबल चोरीचा काय कशाच आहे? टेबल चोरी कधीचा गुन्हा दाखल आहे? आता काय बंद केलं का? नाव काय रे? गाडी काय वाढवली? कशाचा गुन्हा दाखल आहे तुझं? काय पुरे हिरो मोटरसायकलवाला रे रोहित पाटोळे किती गुन्हे? एकच आहे।
हा हा कधीच आहे जाऊ काय हा? अरे मग अजून इंजेक्शन आहे का? हा? काय म्हणतो तुला नीट उभा राहत नाही का हा? नशा करून आलाय का काय नाव तुझं कधी सुटला तू या गाडीच्या कलेक्शन मध्ये आता हे दोघांना आरोपी करतात पण मोटरसायकल सगळे ह्यानं सोडून याच्याकडे आपण इंजेक्शन कशाची बातमी आहे का बांधणं झाली हा? यात्रेत खाल्लंच नाही का हा? चालायची कशाला कापून टाकी काय नाव तुझं कसला गुन्हा आहे मारामारीचा त्याच्यावरती सुटला तक्रारचा प्रस्ताव तुझं नाव काय काय आता अरे अवतारावरच वाटते काय ना काय तो उद्देश करत असं नाव काय रे क्रॉस म्हणे आहे का यांच्यावरची हा शब्द आहेच त्यातलेच आहेत एक गुन्हा तुमच्या सोबतचा आहे वाटतं एक सोबतचा नाव काय रे हा याच्यात नवीन त्या वायर सोडलेली पोल सोडलेली MSCBचे नाही MSCBचा नाही सर प्रायव्हेट काय करतात तुझे आई वडील हा पाणी सोडतात आपण पाणी मारतोय पण तिथे धंदे रस्ते हा तो काय नाम दिलं गांजा हा मुलाला आणला होता आरोप केलाय का मुलाला एक महिना झाला ठेवून घेतलेलं धंदे करा हा कशातले आठवडी काय रे तुझं नाव सुन्या पवारची काय करतोयस आता सुधारायचे धंदे कर आता घालवलेत आम्ही साधून बाहेर तुम्हाला पण घालवायला वेळ लागणार नाही हा तुझं काय रे सगळी पोरच काय चमेलीची पोरं तुझी चमेली मला चांगलं धंदे लावून कामाला येईल काय ना सगळं बंद करून आहे बघा नवरा वारलाय माझा आम्ही काय तसल्या गलत कामाला नाही खोट्यानं कुठं बी पार्टी पण नाव घेते आयुष्यभर हेच केलं पोरांनी पण आयुष्यभर हेच करायचं आणि हिनी जन्माला आलेली पण हेच करायचं आता तसले धंदे सोडून दिले साहेब आमचं तसलं काहीच विषय नाही नाव काय रे खोट्यानं आमची नावं घेतात हा? काय करतो तू कशातला आहे साहेब वाळचोरी नाव काय रे हा कशातला आहेस सोबतच होते का हे दोघं हा काय तुझं ट्रॅक्टर आहे का आता काय करतोयस नाव काय रे आता जे हे तुमची घरपुडी ह्यांना घ्यायचं आहे अजून आठपाडी झालेल्यांना घ्या महिना नाही आली पाहिजे तुझं पोरगा काय हा नातो आहे का घरात आई वडील कोण त्यांना पण घेऊन करायचं ना चोऱ्या माऱ्या हा बंद करत नाही नालाय का जुने उघड झाले मुद्देमाल मिळाला आणि पोरग्यानं आयुष्य तुझं ह्यात गेलं पोरग्याचं पण ह्यात घालव आणि ह्याच्या पोरग्याला पण हेच शिकवतो काय नाव रे तुझं हा किती वय आहे तुझं 20 चालू आहे
तुझं 26. तुम्ही नातेवाईक का एकमेकाचे? देव कार्यक्रम हा देव कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये आले. देव कार्यक्रम तर पुढे येत आहे ना तुमची तिकडे हे करायचे रे इकडे कशाला येत आहे हा एकच नाही हे काय ते दारू पित का हा काय आहे मावा जमिनीच्या बांधावून जायचं आहे का बाहेर हद्दपार होऊन तुझं असंच घेतलेलं असा झालायस तू आम्हालाच कामधंदा नाही म्हणून अशी नावं घेतली तुझी तुमची एकाच गुन्ह्याची आहेत काय आहे दाखल 26 24 एवढी मस्ती आहे का रे हा काय करतात आई वडील ड्रायव्हर आहेत दारू पिऊन बोंबलत रात्री तमाशा करतो तळीपारचं केलाय ना तयार ह्याचा पण करा ना 2 बाद झाले ना 307 मध्ये आहे ना आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये आता येत नाही फिर्यादी म्हणून नाही परत सापड तुला सांगतो पुरे हा काय गुन्हे दाखल आहे किती चोऱ्या केल्या हा किती काय चोरी केली मोटर काय केलंस मोटर चोरी करून पैशाचं पैसे काय केलेस हा घरात दिलंस घरातली पण अशीच आहेत का चोऱ्या माऱ्या करून करणारे मग काय कामाला तर जाते चोऱ्या करायच्या कामाला सांगितलंस का मला चोरी करून पैसे दिलेस पण तुला तुझं रे काय लावल्याची घंटा गाडी वाजते का माझं अस्कर काय आहे ते हा इथं काय लावतो फोन लावतो माहिती आहे का हा काय काम करतो तू हा कशात मोटर चोरी सोबत होती का हा दोघांनी एकत्र केलं काय आई वडील करतात काय लिहिलंय आई बाबा ही ना मी चोर आहे तू रे 307 मध्ये हा 307 आणि आत्ताच्या ज्याच्यात फिर्याद आहे काय परवा नाव? आकाश वायदन आकाश वायदंडे इथे थांबते तो मारा गेली ते हा आणि तो आमिर म्हणून त्याला मारा गेली चोपल्या जरा मस्त्या बंद कर हा याचा तडीपार पाठवलेला का पूर्वी त्याचा नाही पडला फक्त एनसीबीसी काहीच नाही छत्रपती रे आणि नंतर काहीच दाखल झालं नाही का 307 नंतर एनसीबी नाही नाही करून तडीपार करून कशाला ठेवायची असली घाण तुझं रे आपण घातला जाईल 307 मध्ये आणि त्याच्या अगोदर 324 आणि 26 काय नाव तुझं विजय पवार बबल्या बबलो घरं प्रत्येक नाईट पेट्रोलिंग असेल घरं वगैरे चेक करा नावं बी आहेत रेकॉर्डवरचे 2-2 गुन्हे 307चे त्याच्यावर लक्ष ठेवा तुझं अक्षय अक्षय फायरिंग मध्ये ते पेट्रोल पंपावरती मागल्या 5-6 वर्षात फायरिंग केलं वेपन कुठं आणलेलं आहे दिल्लीच ना कशाला गेलता दिल्लीला कोण होता जोडीला 5-6 जण तिकडली ती नंतर बँक लुटली त्यांनी शेणवलेला त्यात कारमध्ये ते नंतर झालं होतं फायरिंगच्या ह्याच्यात गावलेले ते तू रे पृथ्वीराज चव्हाण नेवरेचं ते वाळसूर तो एक अरे काय तुला लाज वाटते का 325 हा तू ह्याचा पहिलवान डाबा टोल नाक्यावर कुणाकडे घेतली तुझे सातारा शिंदे कराडचा मिळाला का तू जोय घ्यायला सगळ्यांना फटके पाहिजे
मी सगळे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. सगळ्यांना आपला गुन्हा माहीत आहे. आमची नजर तुमच्यावरती कायम असणार आहे. आमच्या नाकाबंदीच्या वेळी तुम्हाला वेळोवेळी चेक केलं जाईल. त्यामुळं जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती सोडा. तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे. आता जर परत गुन्हा करताना कोणी सापडला तर तुमच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करू आम्ही. तडीपार असेल, MPDA असेल किंवा मोक्का असेल. त्यामुळे तुम्हाला ही शेवटची संधी आहे सुधारायची. जर सुधारला नाहीत आणि आमच्या निदर्शनास आलात जर कुठल्या गुन्ह्यामध्ये सामील आहे तर तुमच्यावर कडक कारवाई करू. सगळे इन्फॉर्मेशन बघून घेतलेत का? हे भरून घेतले का यांचे सगळ्यांचे? हां, फोटो घेतलेत का? नसतील तर फोटो काढून घ्या. करंट फोटो मारून लावा त्याच्यावर. मोठा शिक्षे घेतलेत का यापूर्वी? जरा सगळे हे DB-वाले त्यांचे ॲम्बिस प्रणालीत हाताचे ठसे घेतलेत का बघा. ज्यांचे कुणाचे राहिले असतील तर हाताचे ठसे घ्या. म्हणजे कुठेही आपल्याला संशयितरित्या आढळला तर आपल्याला आरोपी डिटेक्ट करायला सोपं पडत यांना. आणि प्रत्येक नाकाबंदी असेल, अमावस्याची नाकाबंदी असेल, सरप्राईज नाकाबंदी असेल, संशयित आहेत, 2-2 गुन्हे आहेत, बॉडी ऑफेन्स आहे. त्यांच्या घरी जायचं, चौकशी करायची, कुठं आहेत, काय आहेत. प्रत्येक नाकाबंदीच्या वेळी यांना सगळ्यांना चेक करायचं. इव्हन सरप्राईजली कुणाचं नाईट असेल अधिकाऱ्यांनी सरप्राईजली चेक करा. कुठे आहेत, काय आहेत, त्यांचं काय आतापत आहे, सगळं चेक करा.